पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी स्वतः अजित पवार मैदानात उतरले। पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर असताना आज अजित पवार कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक गाठी-भेटी घेताना दिसतायत। यावेळी अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। तर काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवड जो अजित पवारांचा किल्ला मानला जातो या ठिकाणी ते विशेष लक्ष देत असतात। मात्र इथल्या काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेला होता आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकलेला होता। त्यानंतर आपला हा किल्ला बालेकिल्ला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी स्वतः अजित पवार मैदानात उतरलेले आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचा या ठिकाणी मेळावा आहे आणि त्याआधी देखील या ठिकाणी बैठक आहे। आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच एक मोठा गट अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटामध्ये गेल्यानंतर आज अजित पवारांनी पक्ष बांधणीसाठी या ठिकाणी सर्व पक्षातील सर्व माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी बैठक ठेवलेली आहे। परंतु आपण या ठिकाणी पाहू शकतो अजित पवार या ठिकाणी आतमध्ये आता पोहोचलेले आहेत, तर बाहेर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एकच या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आतमध्ये सोडलं जात नसल्यामुळे या ठिकाणी एकच गोंधळ उडालेला आहे। परंतु अजित पवार ह्या सर्व कार्यकर्त्यांना भेटणार आहे आणि यानंतरच या कार्यकर्त्यांमधून शहराध्यक्ष कोण असेल याची निवड करणार आहे। परंतु त्याआधी आपण या ठिकाणी पाहिलं तर गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर अजित पवार आता काय निर्णय घेतात आणि कोणाला शहराची जबाबदारी देतात हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।